व हा तलाव प्रकाशांना शेंडगेने केलाय ते देखील सांगतील बाईट मध्ये। आणि अजून एक तलाव आता मला सांगायचं नव्हतं पण अजून एक तलाव कोसाऱ्यामध्ये 5.5 कोटी रुपये मंजूर आहेत। अजून एक तलाव आपल्या कोसाऱ्यामध्ये साठवण तलाव होतोय 1,64,00,000चा आपला बंधारा मंजूर केलाय मी कोसारी साळेवस्ती कुरुटीच्या आपल्या वरच्या शेतकऱ्यांसाठी। कोसारी बिरनाळ आणि रेवणाळ हद्दीवर 1,64,00,000चा बंधारा आहे। तिथल्या शेतकऱ्यांनाही पाण्याचा फायदा होणार आहे। कोसार येथे टिप्पळी रोडवर बऱ्याच वर्षापासून शाळकरी मुलांना जाण्यायेण्यासाठी शेतकऱ्यांना अडचण होती। पाऊस पडला का पाणी येत होतं, बॅकवॉटर तिथे 1.5 फूट पाणी राहायचं। तेही पूल 2.5 कोटी रुपये मंजूर झाले। ते पुलाचं काम आता चालू होईल मार्चपर्यंत, तेही काम पूर्णत्वाकडे जाईल। कोसारी ते चौगुले वस्ती ते शेगाव रोड कोरडा नदीवर तिथेही लोकांचा प्रॉब्लेम आहे, तिकडे जाता येत नाही, पाणी येते। त्याची देखील आपण जलसंधारण अधिकाऱ्यांना आणून दाखवून तिथेही 3-3.5 कोटी रुपये एस्टिमेट केले। तिथेही एक बंधारा आणि वरनं जायला रस्ता ही पूर्ण होईल। नवीन नवीन जे गावासाठी अजून एक 50 माझं टार्गेट आहे 5 वर्षात 100 कोटीचं काम कोसारसाठी मी आणायचं मी ठरवलंय। 60-70 कोटीचं काम झालंय, अजून 30 कोटी रुपये मी आणल्याशिवाय काही गप्प बसणार नाही। कोसारी सुजलाम सुफलाम आणि जिल्ह्यात महाराष्ट्रात कोसारी बघायला बाहेर लोक आली पाहिजे अशी कोसारी बनवायचं माझं ध्येय आहे। आणि ते पूर्ण करण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी मला साथ द्यायची आहे। तुमचा विश्वास कुठे मी विश्वासाला तडा जाऊ देणार नाही। कुठलेही मला व्यसन नाही, कुठल्याही मी भानगडी करत नाही, कुणाची जिरवाजिरवी कधी करत नाही। माझ्या पाठीमागं का आला नाही, माझ्या बाजूला का उभा राहिला नाही, कोण कुठे फिरतोय आता ग्रामपंचायतच्या माध्यमातून बघितलंय तुम्ही। मी निवडून आलेले माणसं आता कुठे तर जाते आणि काय तर करते, पण किसन टेंगलेचं नाव घेऊन निवडून आले, पद दिली आणि त्यांना आता त्यांची पै पावणी दिसायला लागली। त्यामुळं त्यांचा काही मी विचार करणार नाही। इथल्या जनता ठरवणार आहे कुणाला काय करायचं, खाली घ्यायचं कुणाला वर ढकलायचं। त्यामुळं मी सगळ्यांचा एकदा आभार मानतो आणि येत्या 7 तारखेला मला कबशी चिन्हासमोरील बटन दाबून आपल्या कोसारेकरांनी साथ द्यावी एवढंच बोलतो आणि थांबतो।